नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार अशी मेथीची पुरी. रोज रोज भाजीपोळी खाऊन मुलेसुद्धा कंटाळतात, पण त्याच भाजीचं जर आपण काही वेगळं मुलांना बनवून दिलं तर ते सुद्धा आवडीनं खातात. तर अशाच पद्धतीचे आज आपण मेथीच्या भाजीपासून एकदम खमंग आणि चवदार अशी मेथीची पुरी बनवणार आहोत. तर बघू शकता एकदम टम्म आणि खमंग अशी ही पुरी तयार झालेली आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही. मग ती कशी बनवायची तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले इथे मी अर्धी पेंडी मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता ही भाजी धुवून एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. शक्य होईल तेवढी बारीक कट करायची आहे. तर अशा पद्धतीने मी थोड्याशा काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. आता ही भाजी आपल्याला कट करून झाल्याच्यानंतर शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे, जेणेकरून भाजी आपली खाली चिटकणार नाही. त्यासाठी आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि भाजी टाकायची आहे. भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. भाजी चांगली शिजवून घेतल्यानंतर आपल्याला भाजीसुद्धा मऊसूद होते. काड्या असतील त्यासुद्धा मऊ होतात. तर अशा पद्धतीने आता आपल्याला ही भाजी 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. भाजी चांगली शिजवून झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये पिठात टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने भाजी शिजवून झालेली आहे. गॅस लगेच बंद करून घेणार आहे. त्यानंतर आता इथे मी एक पसरट बुडाचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे पुरी एकदम कुरकुरीत होते आणि तेलकट अजिबात होत नाही. तर अशा पद्धतीने आता पाव चम्मच आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे. 1 चमचा धना पावडर, 2 चमचे पांढरे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. जर तुम्हाला लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपल्याला 1 चमचा जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. 1 चमचा धना पावडर, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि शिजवून घेतलेली मेथीची भाजी, चवीनुसार मीठ, 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे पिठाला आपल्याला मसाले आणि भाजी चोळून घ्यायची आहे. त्यानंतर पाणी थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. एकदमच पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला पीठ मस्त मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ जर मळलं तर आपल्याला अंदाज कळतो की पाणी आपल्याला कितपत लागणार आहे. त्यासाठी आपल्याला पाणी थोडं टाकूनच पीठ छानपैकी घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. त्यानंतर परत 1 चमचा तेल टाकून परत छान पीठ आपल्याला मऊसूत करायचं आहे. तर अशा पद्धतीने एकदम मऊसूत आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण पुरी बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी छोट्या छोट्या लाट्या बनवून घेणार आहे. जर तुम्हाला एक मोठी चपाती बनवून पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही तशासुद्धा बनवू शकता, पण मी इथे गोल गोल छोट्या छोट्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या बनवणार आहे. आता बनवून घेतलेल्या लाट्या आपण त्याची पुरी तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी बेलण्याच्या साहाय्याने पोळपाटावर मस्तपैकी गोल गरगरीत अशी पुरी तयार करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी तयार करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली पुरी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. ह्या पुऱ्या आता आपण तळून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 पुरी मी टाकून घेतलेली आहे. पुऱ्या चांगल्या दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस आणि खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत. सोनेरी रंगावरती पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत. तर बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली पुरी आपली. तर अशा पद्धतीच्या सर्व पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे, तुम्ही सहज करता. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. सर्व पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.